एनसीपीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे। मात्र आता बऱ्याच गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत। अशोक खरात यांच्या माध्यमातून जवळपास 58 ते 60 महिलांचा विनयभंग झाल्याची सुद्धा माहिती मिळते। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आहे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, एकीकडे व्हिडिओ समोर येत आहेत, दुसरीकडे राजीनामा होतोय, चौकशीची मागणी होते आणि ज्या ज्या लोकांसोबत फोटो आहे त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे अशी पण मागणी जोर धरते। काय म्हणा? नक्कीच, कारण हे प्रकरण पूर्णपणे जे आहे ते खूप गंभीर प्रकरण आहे। आज आपण बघतो की जगामध्ये ॲबस्टेन फाईलच्या विषयाच्या माध्यमातून ज्या तरी लहान मुलींवरती जो अन्याय झाला त्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या फाईलच्या माध्यमातून एक्सपोज झालेलं आहे। तशाच तऱ्हेने आता आपण बघतो की कॅप्टन अशोक खरातांच्या बाबतीमध्ये जे व्हिडिओज समोर आलेत किंवा त्यांच्या बाबतीमध्ये जे आता लोकांपर्यंत पुरावे आलेले आहेत, त्या पूर्ण प्रकरणाची चौकशी तो व्हायलाच पाहिजे। पण याच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट समोर आली, ते म्हणजे अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी फसवणूक होत आहे, महिलांवरती अत्याचार चाललेला आहे, त्यांचा विनयभंग होत आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक व्यवहारसुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील आहेत। मला खरं तर सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेने प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये ती आमची अपेक्षा आहे। दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्वीच व्हायला पाहिजे होती, कारण ज्या तऱ्हेने आपण बघतोय की त्यांना राजकीय वरदहस्त म्हणा किंवा राजकीय वलय प्राप्त झालेलं आहे आणि राजकारण्यांचे त्यांच्याशी संबंध असल्यामुळे खरं तर सर्वसामान्य कुटुंबातली मंडळींना असं वाटतं। त्यामुळे मला प्रश्न असा आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा आता प्रश्न निर्माण झाला की आपण पुरोगामी राज्य म्हणून आपण अंधश्रद्धेच्या विरुद्ध कायदा मंजूर केला, आपण सातत्याने शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो, समाज सुधारकांचा उल्लेख करतो आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये मला अपेक्षा आहे की आपल्याला जर महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल तर अशा तऱ्हेने जे बाबा असतात ज्यांच्या माध्यमातून शोषण केलं जातं महिलांचं, सामाजिक तर शोषण असतंच पण त्याचबरोबर आर्थिक आणि वैयक्तिक सुद्धा शोषण अशी बाबा करते, यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे, बरं झालं त्याचा राजीनामा झाला, कारण या माध्यमातून एक संदेश जाणं आवश्यक आहे की अशा तऱ्हेने अशा घटनांना जी लोक समर्थन करतात डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्यावरती शिक्षा होणं अपेक्षित आहे। पण मला अपेक्षित हे पण आहे की राज्यामधली जी मोठी मोठी प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी गेली त्यांचंसुद्धा या ठिकाणी चौकशी होण्याची आवश्यकता आहे, कारण ह्या मंडळीचे एक्झॅक्टली तिथे जाण्यामागचा उद्देश काय आणि असं जर इथे सांगितलं जातं की त्या ठिकाणी काळी जादू किंवा असं काहीतरी तंत्रमंत्र केलं जातो, तर मला आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणच्या अशा घटनांना कसं तुम्ही त्या ठिकाणी जे आहे पोचण्याचं काम करू शकता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतके VIP त्या ठिकाणी येत असतील तर मला हाच प्रश्न विचारायचा की राज्य सरकारचं इतक्या दिवसात किंवा होम डिपार्टमेंटचं या गोष्टीकडे कसं काय दुर्लक्ष राहिलं। एका महिलेने कंप्लेंट केल्यानंतर ह्या प्रकरणाची चौकशी झाली, पण मला अपेक्षा आहे की अशा या घटना होण्यापूर्वी म्हणजे एका महिलेला पुढे यायला लागलं, तुम्ही विचार करा त्याच्या आधी आपल्याला व्हिडिओ जे मिळालेले आहेत, जे तुम्ही सगळेजण आपण टीव्हीच्या माध्यमातून ऐकतो, काही लोक सांगतात 60-65 मिळालेले आहेत, काही सांगतात त्याच्याहून अजूनही जास्त 100हून अजूनही व्हिडिओ त्या ठिकाणी मिळाले आहेत। त्यामुळे ह्या घटना ह्या सातत्याने होत होत्या। एका महिलेला आवाज करण्यापूर्वीच जर समजा राज्य सरकारने आणि पोलीस यंत्रणेने हे काम केलं असतं तर जास्त कौतुकास्पद ते काम झालं असतं, कारण शेवटी असं आहे की पोलीस यंत्रणेचं काम काय, पोलीस यंत्रणेचं काम आहे की कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी सांभाळणं, महिलांना सुरक्षित वातावरण देणं आणि अशा तऱ्हेने ज्या घटना ज्या समाजामध्ये आपण बघतो की ज्या समाजाचं पिळवणूक करतात त्या घटनांना रोखणं। पण दुर्दैवाने कुठं ना कुठं होम डिपार्टमेंटचं सुद्धा याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात आहे ते मी फेलियर आहे असं मानते। पण याच्यावरती आता समोर एक प्रकरण आलेलं आहे, एका महिलेने हिंमत दाखवलेली आहे। आता अपेक्षा करते की त्या ठिकाणी जे आहे लोक त्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे सगळे जे या प्रतिष्ठित मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आता त्याच्यामध्ये पैशाचा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जातं, इतकी प्रॉपर्टी आहे तितकी प्रॉपर्टी आहे, कोणाकोणाचे लागेबांधे आहेत त्याच्यामध्ये पण, आणि ज्या तऱ्हेने लोकांची फसवणूक करत होते तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला याच्या संदर्भामध्ये माहिती होते की नाही, मी स्थानिक पोलिसांचं बोलते, तर मग अशा अधिकाऱ्यांवरती पण कारवाई व्हायला पाहिजेत। मी तर म्हणते लोकप्रतिनिधी कारवाई व्हायलाच पाहिजे, पण ह्या अधिकाऱ्यांवरती पण कुठेतरी वचक यायला पाहिजे आणि कायद्याच्या माध्यमातून कुठेतरी धाक व्हायला पाहिजे। खरं तर हे घटना त्याचबरोबर मी बघितले की ते एका लहान मुलीवरती ॲसिडचा हल्ला झाला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची व्यवस्थाच झालेली नाही। महाराष्ट्रामध्ये होम डिपार्टमेंटच्या त्या ठिकाणी भयच नाही आहे। म्हणजे मी बघते लोकप्रतिनिधींना सुद्धा त्या ठिकाणी ज्या तऱ्हेने कायद्याचे संरक्षक म्हणणारे पोलीस वागणूक देतात किंवा ज्या तऱ्हेने आता आपण बघतोय की मुलींवरती लहान मुलींवरती अत्याचार होतात। बदनापूरमध्ये दुसरी घटना झाली बसमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी नाशिकच्या त्या घटना सांगितल्या, मुलीवर ॲसिड फेकला गेलं, दुर्दैवी घटना आहेत या। आणि याच्यावरती जर तुमचा वचक नसेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण जे म्हणतो की कायदा सुव्यवस्था राज्य महाराष्ट्र म्हणजे शिस्तबद्ध राज्य, दुर्दैवाने हळूहळू या अशा माध्यमातून मुलींना सुरक्षित वातावरण देण्यामध्ये आपण कमीपणा करू आणि त्याच्यामध्येच आपला कमीपणा होत असेल तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे। पण याच्यामध्ये आता रुपालीताई चाकणकर म्हणतात की मी महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं, ज्यांनी बदनामी केली माझी त्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार।
नाही, असं आहे की याच्यामध्ये महिला आणि पुरुष असण्याचं काही कारण नाही आहे. कारण तुम्ही तिथे गेलात, तुम्ही तिथे सातत्याने जाता, तुम्ही सांगताय की मी त्यांना गुरु आपलं मानलेलं आहे, मी त्यांच्याबरोबर सार्वजनिक जीवनामधल्या कार्यक्रम, मी त्यांची इंटरव्ह्यू बघितली की सार्वजनिक जीवनाच्या पण तुमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या ना, एका पत्रकाराने तुम्हाला लेख लिहिण्यात तुम्ही त्यांना, याचा अर्थ तुम्हाला थोडंफार माहिती असं होतं त्याच्याबद्दल काय चाललेलं आहे एक्झॅक्टली. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी सध्या जे बघते, कारण मी सुद्धा एकेकाळी हा विभाग हाताळला होता, महिला आणि बालविकास मंत्री म्हणून मी काम केलं होतं, राजमहिला आयोगचं काम मी बघितलं होतं. दुर्दैवाने राजमहिला आयोग हे आता पूर्णपणे जे आहे ते कोर्टाच्या कचेरीमध्ये म्हणतात ना, तसं ते कोर्टाच्या हेरिंगमध्ये आलेलं आहे. यासाठी आलेलं आहे की सातत्याने आपण बघितलं की रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते हंगवणे प्रकरणामध्ये ज्या तऱ्हेने त्यांच्या मोठी जाऊन त्यांनी कंप्लेंट केली होती, पण त्याच्याकडे ज्या तऱ्हेने दुर्लक्ष झालं. मधल्या काळामध्ये संपदा मुंडेच्या वेळेला मी बघितलं, त्यांना गरज नव्हती प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, पण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिच्या चारित्र्याबद्दल ज्या तऱ्हेने बोलण्याचं काम केलं, जे गरज नव्हती त्यांना करायची. मला अपेक्षा हे आहे की रुपाली चाकणकरजींना जे पद मिळालेलं आहे ते खरं महिलांसाठी खूप आशेचं पद आहे. महिलांना जिथे न्याय मिळू शकतो, जिथे महिलांसाठी लढण्याची भूमिका कोणतरी घेऊ शकतं, मायेने आई म्हणून घेऊ शकतो, ते भूमिकेचं पद ते आहे. दुर्दैवानं त्यांना ते पदाचं मला माहीत नाही किती कळलं आहे. कारण मी त्यांना हे म्हणत नाही की महिला म्हणून सॉफ्ट कॉर्नर किंवा त्यांना जाणीवपूर्वक कोणी टार्गेट केलं. तुम्ही महिला आहात, तुम्ही राज्य महिला आयोगाच्या पदावर आहात, तर तुम्ही होणारच, कारण तुम्ही त्या पदावर आहात. तुम्ही जर त्या पदाला न्याय दिला नाही तर साहजिकच लोक तुमच्याबद्दल बोलणार. मी अपेक्षा ही करते की रुपाली चाकणकरांनी या सर्व प्रकरणामध्ये ज्या तऱ्हेने, खरं तर आम्ही ज्या वेळेला आयोगाला त्या ठिकाणी काम करायचो, तर आयोगाचं काम हे होतं की महिला संदर्भामध्ये ज्याही तक्रारी कोणी महिलांनी केल्या त्याची हेअरिंग करणं, त्याच्यावरती न्याय देणं, त्याच्यासाठी त्यांना लागणारा वकिलाची मदत करणं, त्यांना बाकीच्या गोष्टीसाठी मदत करणं. पण दुर्दैवाने आपण बघतो की सातत्याने राज्य महिला आयोग आता वेगळ्या वेगळ्या प्रकरणात पुढे यायला लागले आहे, ज्याच्यावरती खरं तर महिला आयोगाने काम करायला पाहिजे. त्या विषयावरती महिला आयोग हे काम, त्याच्यावरती चर्चाच होत नाही आहे. महिला आयोग कॉन्ट्रोवर्सीमध्ये त्या ठिकाणी येते आणि महिला आयोग महिलांच्या बाजूने प्रश्न मांडण्यापेक्षा इतरांना आणि स्पेसिफिकली जे जे त्याच्यामध्ये अपराधी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये, आता त्याच्यामध्ये पण मी बघितलं की खूप जास्त राजकीय, खरं तर माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राज्य महिला आयोगाचं पद हे एका अशा महिलेला द्या जिचा राजकीय कुठेही संबंध नाही, जेणेकरून ती सामाजिकदृष्ट्या काम करेल, त्या ठिकाणी सगळ्या महिलांना न्याय देईल. राजकीय वलय आणि राजकीय प्रभाव किंवा राजकीय दबाव आला की हे लगेच त्या ठिकाणी त्यांची भूमिका पलटते, असं आपण सातत्याने बघितलेलं आहे. मला असं वाटतं की ज्या पदावर तुम्ही बसलेले आहात त्या पदाला न्याय तुम्ही दिला पाहिजे, त्या पदाला शोभेचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत. दुर्दैवाने कुठेतरी तुम्ही त्याच्यामध्ये कमी पडलात, हे एक्सेप्ट करा. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जेही राज्य महिला आयोगाचं जे पद आहे ते, मला अपेक्षा आहे की सर्वसाधारणपणे अशा महिलेला मिळेल जिला कायद्याचं ज्ञान आहे, जिला प्रश्नाची जाण आहे, जिला सामाजिक घडी माहिती आहे, की ज्या सामाजिक क्षेत्र म्हणजे महिला येतात खालच्या वर्गातून किंवा ज्या महिलांना संघर्षातून यावं लागतं, त्यांच्या समोरचे वेगळे संघर्ष आहेत. एका कुटुंबात महिला जरी श्रीमंत कुटुंबात जरी असेल तर तिचे वेगळे प्रश्न असू शकतात, तिला वेगळा त्रास असू शकतो, आणि हे तुम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे. राजकीय वलय किंवा राजकीय दबावाला बळी न पडता महिला आयोगाने, मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्वतःचे निर्णय घेतले पाहिजे, स्वतःच्या क्षमतेनुसार काम केलं पाहिजे. अशी एक सक्षम महिला, अशी महिला सक्षम असली पाहिजे जी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कुठल्याही प्रभावाखाली न जाता, कुठल्याही दबावाखाली न जाता ती त्या ठिकाणी गेली. अशी येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं महिला आयोगावर असा नियुक्ती व्हावी, कारण सातत्याने कॉन्ट्रोवर्सीमध्ये हे महिला आयोग राहिलेले मागील बघतोय आपण जवळपास 1.5-2 वर्षापासून हे पूर्णपणे कॉन्ट्रोवर्सीमध्येच राहिलेलं आहे महिलांचं जे पद आहे. आणि सातत्याने त्यांना जे आहे ते त्यांच्या पक्षाने त्या ठिकाणी काय म्हणू मी की त्यांना वरदहस्त दिलेला आहे म्हणा किंवा त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, पण कुठे ना कुठे त्यांना पक्षाला पण हा विचार करायला पाहिजे. आणि आता मला वाटतं सुनेत्रा वहिनी आल्यामुळे, एक महिला त्या ठिकाणी नेते असल्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या संदर्भामध्ये ताईंनी जी कारवाई केलेली आहे ती त्यांच्या पक्षाला भविष्यामध्ये चांगलं त्याच्या हे व्हावं म्हणून केली असेल, आणि कुठेतरी एक संदेश पण देण्याची आवश्यकता आहे. जर कोणी चुकीचे निर्णय घेत असेल किंवा चुकीची भूमिका करत असेल तर त्याच्याविरुद्ध पक्ष म्हणून कारवाई करू, ती कारवाई त्यांनी केली. आता सुषमा अंधारे यांनी यामध्ये मनी ट्रेलचा सुद्धा आरोप केला. 400 ते 500 कोटीची संपत्ती असल्याचं रुपाली चाकणकर यांची असल्याचं ते म्हणतायत, आणि सुनील तटकरे यांचा वरदहस्त आहे रुपाली चाकणकरला, असं थेट आरोप आहे. मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टरांनी करावी, आणि आरोप केले त्याची सगळी पूर्ण जर पुरावे असतील त्यांनी सादर केले असतील तर त्याची पूर्ण चौकशी व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी. दुर्दैवाने मी बघते की आता सगळे या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे, आणि या विषयाच्या माध्यमातून पुन्हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आला आहे की असे जे बाबा आहेत जे
त्या ठिकाणी महिलांचं शोषण करतात, भोंदूबाबा जे महिलांचं शोषण करतात, जे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवतात आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांची पिळवणूक करतात. मग ती आर्थिक असेल किंवा जसं मी सांगितलं की शारीरिक असेल, ही पिळवणूक करतात. इव्हन त्यांना समाजामध्ये घाबरून ठेवतात की तुमच्या नवऱ्याला मी असं करू तसं करू. सामाजिक पण त्या ठिकाणी जे आहे ते वातावरण खराब करतात. अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि असे जे बाबा असतील त्या बाबांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ही पहिली भूमिका मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केली पाहिजे. दुसरी, अशा बाबांकडे एवढ्या प्रॉपर्ट्या येतात ते कशा येतात आणि अशा बाबांकडे येणारे राजकीय नेते जे आहेत जे सातत्याने येतात आणि सातत्याने त्या ठिकाणी असे तंत्रमंत्र चालतात, त्या ठिकाणी त्या चौकशी नक्कीच केल्या पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या कायदे त्या कायद्याची अंमलबजावणी पण करू शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय की नवीन नवीन कायदे त्या ठिकाणी आणण्याचं काम चालतं. फक्त धार्मिक युद्ध त्या ठिकाणी पेटवलं जातं आणि अशा वेळेला ज्या महत्त्वाच्या सामाजिक आपण काय म्हणतो, महाराष्ट्र हा सामाजिक चळवळीचं केंद्र आहे. महाराष्ट्र हा समाज सुधारकांचं केंद्र आहे. महाराष्ट्राने त्या ठिकाणी जे आहे ज्या तऱ्हेने काम केलेलं आहे, म्हणजे नरेंद्र दाभोळकर जे असतील किंवा श्याम मानव जे असतील किंवा इतर मंडळींनी ज्या तऱ्हेने सातत्याने लोकांमध्ये जाऊन जे आहे ते अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याचं काम केले, त्या महाराष्ट्रामध्ये ही घटना होते, हे दुर्दैवच आहे. नक्कीच साहेब, पण याला धरून एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये आपण पाहतोय की गॅसचा तुटवडा होता, कमर्शियल गॅस मिळत नव्हतं. त्याच दरम्यान ही बातमी येऊन तिचा मोठा स्फोट झाला आणि मग रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला. बरेच कांगोरे आहेत, याला अशी पण चर्चा रंगते. तुमचं मत काय एकंदरीत? मला वाटतं त्या प्रकरणामध्ये चौकशी करून त्या प्रकरणाची कारवाई करावी. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेले आहे आता. पण त्याचबरोबर त्यांनी फक्त काय म्हणतात त्याला की सातत्याने आपण बघतो की निवडणूक आले की धार्मिक राजकारण करतात, असे विषय आले की कुठले तरी वेगळे विषय काढतात. कंगना रनावतनी यावेळेला बोलणं म्हणजे पूर्णपणे मला असं वाटतं की गॅसच्या विषयाला बाजूला सारण्यासाठी अशा तऱ्हेने तिला, कारण ती सातत्याने आपण तिचे शब्द बघा, 2014 नंतर स्वातंत्र्य मिळालं, तिला देशाचे पंतप्रधान पहिले कोण होते ते माहीत नव्हतं, मुंबई शहराला POKचं स्थान असल्याचं ती म्हणत होती. म्हणजे अशी महिला जी अशी सातत्याने जी स्टेटमेंट करते, सातत्याने वेगळे वेगळे स्टेटमेंट करून तिने राहुलजींबद्दल स्टेटमेंट करणं, आम्ही संसदेमध्ये जे प्रश्न विचारूच त्यांना की तुम्ही अशा तऱ्हेने जे म्हणताय की टपोरी वगैरे राहुलजींबद्दल बोलताय किंवा महिला म्हणून आम्ही कधीच तुमच्या महिला म्हणून तुम्हाला कधीच आम्ही नावं ठेवण्याचं काम केलं नाही, पण ज्या तऱ्हेने तुम्ही राहुलजींबद्दल बोललात की आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला अबे साला बोललेल्या लोकांबद्दल वाटत नाही, ज्या तऱ्हेने ते अबे साला बोलतात किंवा ज्या तऱ्हेने एक आमदार तुमचा सांसद उभा राहतो आणि एक मायनॉरिटीबद्दल एक अपशब्द वापरतो, तेव्हा तुमचं मन हे होत नाही. आणि तुम्हाला राहुलजी म्हणजे सातत्याने BJPचं कसं आहे की एखादा विषय आला की त्याला जे आहे ते अजेंडा सेट करून त्याला वेगळीकडे घेऊन जाणं. पण आता लोकांना मला सांगणं आहे की लोकांना आता मी बघते, आजच माझ्याकडे खाली मी गेले होते जस्ट तुम्ही याच्यापूर्वी चुनाभट्टीचे माझ्याकडे लोक आले होते जे हॉकर्स आहेत, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला खूप त्रास दिला जातोय. माझं म्हणणं आहे की UPAने हॉकर्स पॉलिसी बनवली. आज आम्ही बघतो किरीट सोमय्या सगळ्यांना सांगतात की बांगलादेशी आणि रोहगाचे लोक आहेत. माझ्यावर तुम्ही खाली यायला पाहिजे होतं, की मराठी माणसं होती. आणि कालच सचिन सावंत साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही सरकारला प्रश्न विचारला की तुम्ही ह्या 2-3 वर्षामध्ये किती बांगलादेशी आणि रोहंगा पकडले, पण त्यांनी उत्तरमध्ये सांगितलं आमच्याकडे असं काहीच होतं, माझी माहिती उपलब्ध नाही आहे. मग अशा तऱ्हेने जे सामाजिक तेढ निर्माण करायचं किंवा कंगना रनावतसारख्या एका महिलेला बोलायला लावायचं, पूर्वी ते काम स्मृती इराणी करायचे, ते कंगना रनावत करते आणि मूलभूत विषयांना जे आहे ते बाजूला सारायचं. आता तुम्ही जो मगाशी विषय विचारला की कॅप्टन खराताबद्दलचा, हा महत्त्वपूर्ण विषय आहे आणि त्या विषयावरती कारवाई होणं बिलकुल जरुरी आहे. कारण जर महाराष्ट्राची प्रगत आणि पुरोगामी प्रतिमा राहायची असेल, महाराष्ट्राला जर पुढं जायचं असेल तर त्याच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे. आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही मला विचारला की गॅस संदर्भामध्ये, त्याच्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे, त्या विषयावर सुद्धा बोलणं आवश्यक आहे. दुर्दैवाने मी बघते की देवेंद्र फडणवीस इतर विषयावरती बोलतात, बांगलादेशी रोहिंग्याबद्दल बोलतात, पण ते कधी गॅसबद्दल बोलत नाहीत. आज मी तुम्हाला सांगते 8-10 दिवस झाले सगळे छोटे छोटे हॉटेल बंद आहेत. मी काल काही ठिकाणी गेले तर लोक मला बोलत आहे मी तुम्हाला चहा पाजू शकत नाही कारण आमच्याकडे गॅसच नाही आहे. आज अशी परिस्थिती आहे की छोटे छोटे जे मायग्रंट वर्कर जे छोटे छोटे आमच्या त्या मायक्रो फायनान्स इंडस्ट्री आहे, जसं आमचे लेदर आहे, गारमेंट आहे, तिथे जे कर्मचारी काम करतात त्यांना जेवायला जे घरा म्हणजे तिथे त्या हॉटेलमध्ये जेवू शकत नाहीत. आता ती लोक चाललेत पुन्हा. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आज तुम्ही गॅसची किंमत वाढवली, LPG गॅसची किंमत वाढवली, कमर्शियल गॅसची किंमत तुम्ही 115पेक्षा वर केली, आता ते 9,000ला सुद्धा भेटत नाही आहे. मग लोकांनी कुठं जायचं? त्यामुळे देशाच्या पंतप्रधान आम्ही संसदमध्ये हाच प्रश्न विचारत होतो की संसदमध्ये या आणि प्रश्न द्या की तुम्ही पण गायब आहात आणि सिलेंडर पण गायब आहेत. ज्या तऱ्हेने मधल्या काळामध्ये उदो केला गेला की नाही बाबा आमचे ते हे 2 आले, त्या ठिकाणी बोटी आल्या. अरे पण तुमची आवश्यकता किती, तुमच्याकडे आलेला माल किती? तुमचा आलेला माल 1.5 दिवस पण पुरू शकत नाही, ही परिस्थिती आहे तुमची.
आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आज हॉटेल इंडस्ट्री बंद आहे, तुम्ही बघा त्याच्यावरती पोट किती लोकांचं अवलंबून आहे. दुर्दैवाने त्यांना आज इतका त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्याचं सगळी जबाबदारी जर कोणाची असेल तर केंद्र सरकारला घ्यावी लागेल. आता पेट्रोलियम मिनिस्टर तर त्या ठिकाणी ॲब्स्टेन फाईलमुळे गायब आहेत, देशाचे प्राईम मिनिस्टर पण गायब आहेत आणि सिलेंडर पण गायब आहे. आज लोक लाईनीमध्ये उभी आहे. तुम्ही किती वेळा लोकांना लाईनीमध्ये केलं, नोटबंदीसाठी लाईनीमध्ये केलं, तुम्ही करोनामध्ये लोकांना लाईनीमध्ये उभं केलं, आता पुन्हा तुम्ही गॅससाठी लोकांना लाईनीमध्ये उभं केलं. म्हणजे याचा अर्थ तुमची विदेश नीती किती फेल आहे ह्याच्यावरती पण चर्चा होणं आवश्यक आहे ना. आज लोकांना जेवण मिळत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की आज बिचारे लोक हॉटेल बंद असल्यामुळे त्यांना प्रश्न पडला की उद्या आम्ही खायचं काय. आणि आज ईद आहे, मी ईदच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. खरं तर माझी अपेक्षा आहे की या देशामध्ये शांतता राहावी, या देशामध्ये प्रेम राहावं, या देशामध्ये एकोपा राहावे आणि या देशामध्ये मूलभूत प्रश्नावर बोललं जावं. आज दुर्दैवाने आम्ही बघतोय काय, जे लोक आता ह्याच्याबद्दल बोलतात गॅसच्या तुटवड्याबद्दल, ते सगळे यूट्यूब चॅनल बंद करण्याचं काम चालू आहे. म्हणजे काय झालेलं आहे आता, ही परिस्थिती कशाने निर्माण झालेली आहे, हे बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून माझं एक साधं सांगणं आहे की या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य व्यक्तींना न्याय द्या, सर्व व्यक्तींना त्या ठिकाणी अनवस्थ निवारा द्या आणि सर्वसामान्य व्यक्तीला सुरक्षेचं वातावरण देणं ही त्यांची मागणी आहे. बाकीच्या गोष्टी भाजपा सातत्याने करत असते पण या विषयावरती कधीच ते बोलत नाही. हे दुर्दैव आहे ह्या देशाचं आणि मला वाटतं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. पण विरोधक म्हणून तुमची आता भूमिका काय असणार? कारण आपण पाहतोय की मुंबईमध्ये ठिकठिकाणी गॅसचा तुटवडा आहे, लोकांकडे बनवण्यासाठी गॅस नाही आहे, त्यामुळे चूल पेटवल्या जात आहेत. अश्मयुगीन कालामध्ये आल्यासारखा त्यांना भास होतोय. विरोधक म्हणून या सगळ्यांना सरकारला कसं घ्या? आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय, सरकारला प्रश्न विचारतोय की येणाऱ्या काळात तुमचं नियोजन काय. आज सगळ्या बोटी मला वाटतं तिथे इराणच्या युद्धामुळे सगळे तिथे अडकून पडलेले आहेत. आपली फॉरेन पॉलिसीमध्ये आपण पूर्णपणे जे आहे ते फेल झालेलो आहोत. कारण फॉरेन पॉलिसी मग चायनाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इराणच्या बाबतीमध्ये असेल. आज ॲब्स्टेन फाईलमुळे आपण, मला माहीत नाही की कुठल्या ह्याच्यामध्ये आहोत की आता आपल्याला प्रत्येक गोष्ट अमेरिकेमध्ये विचारावी लागते किंवा अदानीच्या क्रिमिनल केसमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ती अमेरिकेकडून विचारावी लागते. अमेरिका ठरवते की तुम्हाला 30 दिवसाचं तेल खरेदी करायचं आहे, ते कोणाकडून खरेदी करायचं आहे, तुम्हाला कधीपर्यंत शांतता राहायची आहे, कधी तुम्हाला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. जर असं होत असेल तर एका स्वातंत्र्य देशाचं तुम्ही स्वरूप कशामध्ये करून टाकलं. आज आपण अमेरिके आपल्या ज्या भविष्याचे निर्णय घेत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपला देश स्वातंत्र्य आहे. विरोधी पक्षाचे तुम्ही म्हणताय की काय, आम्ही सातत्याने या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज त्या ठिकाणी उचलण्याचं काम केलं, रस्त्यावर आवाज उचलण्याचं काम करतोय. आम्हाला सुद्धा माहिती आहे की आता काल परवा मी होते की मला सगळे हॉटेलची लोक म्हणाले की ताई आम्ही कसं आमचं होणार, कारण जवळपास 10 दिवस झाले लोकांकडे गॅस नाही आहे. काही लोक कोळशावर बनवत आहेत आणि काही लोक, तुम्ही जर बघाल तर आता हॉटेलमध्ये काही लोक जे कोळशावर बनवत आहेत ते सांगतात या 4 डिश मिळणार, 5वी डिश तुम्हाला मिळणार नाही. चहा तर मला वाटतं ऑलमोस्ट, खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी स्वतःला चायवाला म्हणून सांगितलं होतं, पण त्यांना आता सांगावं लागेल की लोकांनी चहा तर बंदच करून टाकले हॉटेलमधून देणं, कारण लोकांकडे गॅसच नाही आहेत. आहे त्या कोळशावर ते लोक काही जेवण बनवतात, कारण जे कर्मचारी ते खाणार काय, मायग्रंट वर्कर खाणार काय. आज लोक पुन्हा आपापल्या गावी निघून जायला लागले. ह्याच्याने तुमचं काय होत चाललंय, म्हणजे मला कळत नाही की कुठल्याही तऱ्हेचं नियोजन न करता तुम्ही जेव्हा फॉरेन पॉलिसी करताय त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतोय आणि हे केंद्र सरकारचं मोठं अपयश आहे. आम्ही संसदेमध्ये तर भांडतोच आहे, रस्त्यावर पण भांडणार आहोत आणि सातत्याने आम्ही आमचा आवाज त्या ठिकाणी बोलण्याचं काम करत आहोत. बघा, मी समाज सुधारणेच्या बाबतीमध्ये असेल, वैचारिक बाबतीमध्ये असेल किंवा लोकांच्या जनप्रश्नाच्या बाबतीमध्ये असेल, माझं एक म्हणणं आहे की महाराष्ट्राने याचा एक बुलंद आवाज बनलं पाहिजे, जे दुर्दैवाने आता हळूहळू आपण बघतो की कमी होत चालले. फक्त द्वेषाचं राजकारण, फक्त जातीयतेचं राजकारण आणि फक्त भाजपाची एक आहे निवडणुकीचं राजकारण. आणि सातत्याने ते निवडणुकीच्याच मोडमध्ये असतात. ते लोकांचा कधीही विचार करत नाही की लोकांची काय अवस्था आहे. करोनामध्ये पण जे निर्णय घेतले गेले, ज्यामुळे लोकांना, तुम्हाला माहिती नसेल की किती लोकांना जेवणाचे हाल झाले त्यावेळेला सुद्धा लोकांना रस्त्यावर त्या ठिकाणी उभं राहावं लागलं. आणि ज्या वेळेला लोक आपल्या गावी जायला जोरात निघाले त्यावेळेला सुद्धा लोकांनी गर्दी त्या ठिकाणी बांद्रा स्टेशनवर केली होती. कारण ही परिस्थितीला जबाबदार तुमचं पूर्ण पडलेल्या फेलियर योजना आणि फेलियर तुमचं काम आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी वर्षाताई गायकवाड यांनी मांडलेली आहे. सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि मुंबईकरांना, सर्वसामान्य जनतेला जो त्रास गॅस नसल्यामुळे सहन करावा लागतो त्यावर देखील त्यांनी कटाक्ष टाकले. आणि सोबतच रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत जी काही चौकशी सुरू आहे, जे काही कारवाई सुरू आहे, त्यांनी जो राजीनामा दिला आहे त्यावर देखील आपलं परखड मत मांडलं आहे. नेमकी आता भूमिका काय असणार आहे सरकारची या सगळ्या संदर्भात पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.